नमस्कार रामकृष्ण रे. आपणास सर्वांना जय एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जाणून घेऊया जय एकादशी केव्हा आहे. यंदा 8 फेब्रुवारी 2025ला शनिवारी जय एकादशी आहे. हे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. या एकादशीचे महत्त्व महाभारतात काळात भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते आणि त्यामागील पौराणिक कथा देखील सांगितली होती. ती कथा आणि व्रतामुळे होणारा लाभ जाणून घेऊया. तसेच या व्रताच्या भूत पिशाचा नेमका काय संबंध आहे तेही जाणून घेऊया. पितरांना भूत पिशाच्या योनीपासून मुक्ती मिळते. जय एकादशी व्रत केल्याने आत्म्यांना भावसागरातून मुक्ती मिळते. दुर्दैवाने कोणी पूर्वजत भूत पिशाच्या रूपात पृथ्वीवर फिरत असतील तर कुटुंबातील सदस्याने जय एकादशी व्रत पाळल्यास नियमानुसार पूजा करून कथा केल्यास त्याला मुक्ती मिळते. दोष पितृदोष दूर झाला की कुटुंबातील अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. म्हणून या व्रताचे महत्त्व अधिक आहे. पद्मपुराणातील प्रसिद्ध कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला जय एकादशी व्रताची कथा सांगितली. यानुसार देवराज इंद्रासह सर्व स्वर्गात सुखाने राहत होते. एके दिवशी इंद्रदेव अप्सरांसोबत सुंदर वनात फिरत होता. अप्सरा पुष्पवती आणि गंधर्व मालांही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे गंधर्व माल्यांना पाहून अप्सरा पुष्पवती मोहित झाल्या. मूल्यवानही मूत्रगंध झाले. दोघेही इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी नाचत आणि गात असले तरी पण दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले आणि गाणे व नृत्य लक्ष केंद्रित करू शकले नाही. तेव्हा इंद्रदेवाने दोघांना शाप देऊन पृथ्वीवर पिशाच्या रूपात जन्म घ्यायला असा शाप दिला. शापामुळे मूल्यवान आणि पुष्पवती दुःखदायक जीवन जगू लागले. दरम्यान माघ शुक्ल पक्षातील जय एकादशीच्या दिवशी शोकाने व्याकुळ झालेल्या मूल्यवान आणि पुष्पवती यांनी काही न खाल्ल्याने संपूर्ण रात्र पिंपळाच्या झाडाखाली जागून काढली. भगवान श्रीकृष्णांनी प्रार्थना केली. विष्णूच्या कृपेने त्यांनी पिशाच्या योनीतून सुटका झाली आणि त्यामुळे स्वर्गाची दारे त्यांच्यासाठी खुली झाली. हे व्रत कसे करावे. हे व्रत 3 प्रकारे केले जाते. उपाशी राहून, फलाहार करून किंवा पाणी पिऊन. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात असे कठोर व्रत करणे सर्वांना शक्य होईल असे नाही. म्हणून शास्त्र यांवर पर्याय सुचवला आहे. तो म्हणजे नामस्मरण. एकादशी ही तिथी विष्णूंना प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णू शास्त्राचे पठण किंवा श्रवण करून विष्णूंना भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करून तुळशीचे पाने वाहून यथाशक्ती दान करून हे व्रत केल्यास आपल्याला मुक्ती मिळते. धन्यवाद. रामकृष्ण.